चांदवड नगर परिषद प्रभाग क्रमांक 4 मधून संदीप उगले यांचा सर्वाधिक मतांनी दणदणीत विजय। चांदवड नगर परिषदेची निवडणूक नुकतीच शांततेत पार पडली असून प्रभाग क्रमांक 4 मधून संदीप उगले यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत नगरसेवक पदावर शिक्कामोर्तब केले आहे। या निवडणुकीत संपूर्ण नगर परिषदेत सर्वाधिक मते मिळवणारे उमेदवार म्हणून त्यांची विशेष दखल घेतली जात आहे। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करताना संदीप उगले यांनी प्रभागातील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेजसह मूलभूत नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड शहरासाठी 11 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्णत्वास गेली आहेत। प्रभाग क्रमांक 4चा सर्वांगीण विकास साधत नागरिकांच्या अडचणी तातडीने मार्गी लावण्यासाठी नगरसेवक म्हणून सक्रिय भूमिका बजावणार असल्याचा विश्वास संदीप उगले यांनी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 4 मधील जनतेने म्हणजे इतका भरभरून विजय दिलेला आहे, म्हणजे आम्हालाच त्या विजयाने एकदम आनंद झालेला आहे की बाबा एवढा मोठा विजय त्या प्रभागाने आम्हाला दिला आहे। खूप मोठी जबाबदारी त्या प्रभागाने आमच्यावरती टाकलेली आहे। आता तर प्रभागाच्या विकासासाठी, प्रभागाच्या स्वच्छतेसाठी, पाण्यासाठी, गोरगरिबांच्या मूलभूत गरजांसाठी, घरकुल योजनेसाठी जे जे आमच्याकडून शासनाकडून जे जे प्रयत्न होणार त्या योजना आम्ही शासनातर्फे माननीय एकनाथ शिंदे साहेब, भाऊ चौधरी साहेब, दादा भुसे साहेब, सुहास अण्णा कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते पुढं चालू ठेवणार आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने प्रभाग क्रमांक 4 मध्ये रस्ते, गटार, स्वागत कमानी, सभागृह, व्यायामशाळा, वाचनालय अशा बऱ्याचशा 11 कोटीचा निधी मला साहेबांनी चांदवड शहरासाठी दिलेला होता। त्यामार्फत आमचे बरेचसे कामं मार्गी लागले। आता हे तुम्ही मागं बघताय, ही व्यायामशाळा आणि एक सभागृह आहे। हा ह्या आदिवासी वस्तीमध्ये साहेबांच्याच आशीर्वादाने इथं आलेलं आहे। आता त्याचे काम बऱ्याच प्रगतीपथावरती आहे, लवकरात लवकर ते पूर्ण होईल। महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? महिलांसाठी आम्हाला रोजगार, युवकांसाठी रोजगार कसे उपलब्ध होतील ते आम्ही भविष्यात त्याच्या पाठपुरावा करणार। आपण समाजकार्यात देखील नेहमी अग्रेसर असतात। हो, कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळामध्ये जेव्हा कोणी कोणाला विचारत नव्हतं तेव्हा आम्ही आमच्या प्रभागामध्ये कोविड काळामध्ये भाजीपाला वाटणं, आरोग्याच्या फवारण्या करणं, हे करणं, लोकांना ॲम्ब्युलन्स सुविधा पुरवणं, दवाखान्यापर्यंत लोकांना पुरवणं, एवढंच काय तर डुप्लिकेट रेमडेसिवीर चांदवडला काही लोक विकायला आलेले होते। त्या डुप्लिकेट रेमडेसिवीर विकणाऱ्या माणसाला मी स्वतः पकडलं आहे। मी त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि लोकांचं आरोग्य आणि लोकांना त्यातून वाचवलेलं आहे। प्रभाग क्रमांक 4चे नागरिक 20 वर्षापासून माझ्याबरोबर आहे। माझी आई 10 वर्ष होती, त्याच्यानंतर माझ्या मिसेसला त्या प्रभागाने स्वीकारलं, निवडून दिलं, उपनगराध्यक्ष झाल्या आणि आता परत एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून प्रभागातल्या नागरिकांनी मला प्रचंड मतांनी विजयी करून दिलं। त्याबद्दल मी प्रभागाच्या नागरिकांचा खूप खूप आभारी आहे। खूप यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही आणि यानंतर खूप जबाबदारीने काम करून प्रभागाचे समस्या मी सोडवणार आहे।